माझा संकेतांक C01. मी भूमिका अभिनय करणार आहे. त्यात विषय आहे नारिका सन्मान करून नियमावली. तर ही जी स्क्रिप्ट आहे मी स्वतः लिहिलेली आहे. मी स्वतःच तयार केलेली आहे आणि त्यात मी स्वतः भूमिका अभिनय एक माझी विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून मी भूमिका अभिनय स्वतःच करणार आहे. दोघी भूमिकाने मी स्वतःच करणार. माझ्या भावाला खूप महत्त्व दिलं जातं. त्याला पाहिजे त्या वस्तू दिल्या जातात. परंतु मला कुठलीही गोष्ट मागितली की तू मुलगी आहेस, तुला काय करायचं आहे असं म्हणून मला मिळवलं जातं. मला बिलकुल मान सन्मान मिळत नाही. त्याला पाहिजे त्या वस्तू मिळतात. त्याला म्हणतात की तो आमचा भविष्य आहे, तो आमचं गुंतवणूक आहे असं म्हटलं जातं. साई असं नसतं बाळा, ऐक. नाही हो मॅम, खरंच. मग माझ्या स्वप्नांचं काय, माझ्या अपेक्षांचं काय? मग मी रडू नाही तर काय करू? साई ऐक बाळा, असं नसतं. स्त्री ही कमकुवत नसते. स्त्री ही कमकुवत नसते. तू जर ठरवलं तर तू काहीही करू शकतेस. तुझ्यामध्ये क्षमता आहे. तू जग बदलू शकतेस. तुझ्या आई वडिलांचे विचार तू बदलू शकतेस. पण साई, आधी तुला हे समजायला हवं की स्त्रीचा सन्मान करणं का आवश्यक आहे, स्त्रीचा आदर करणं का आवश्यक आहे. ही नियमावली मी तुला सांगते. मी थोडक्यात तुला काही नियम सांगणार आहे. बघ, सगळ्यात पहिला नियम म्हणजे स्त्रियांचा आदर केला पाहिजे. स्त्रियांचा सन्मानाची सुरुवात ही त्यांच्या आदरानेच होत असते. तिचे मत, तिचे निर्णय, तिची भूमिका हे जर तिने स्पष्ट केलं तर तिचं व्यक्तिमत्व कसं फुलून निघतं बघ. दुसरा नियम म्हणजे स्त्रियांना संधी दिली गेली पाहिजे, समान संधी दिली गेली पाहिजे. जर महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन मुलींसाठी शाळा उघडली नसती तर आज आपण इथे राहिलो नसतो बघ. त्यांनी अंगावर दगड झेलले आणि तरी सुद्धा त्या डगमगल्या नाही. त्या ठामपणे म्हणायच्या, एक मुलगी शिकली म्हणजे 2 घरांची प्रगती होते. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे स्त्रियांच्या मतांचा आदर केला पाहिजे, स्वप्नांचा आदर केला पाहिजे. अगं, तू इथे रडत बसली होतीस, अशी रडत बसलीस तर कसं होणार? असं रडत बसलीस तर कसं होणार? कल्पना चावला यांचं उदाहरण बघ. कल्पना चावला या अंतराळवीर, त्या नेहमी म्हणतात स्त्रियांची स्वप्न ही त्यांच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजेत बघ. चौथा नियम म्हणजे स्त्रियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्त्रियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण पाहिलेलं आताच ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या 2 वीरांगना पायलट्स. त्यातील एक म्हणजे विंग कमांडर योविका सिंग आणि दुसरी म्हणजे स्क्वॅड्रन लीडर शिवानी सिंग. मग त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की स्त्री ही कमी नसते. त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्या तर त्या फक्त घरच नाही तर देशाचं नेतृत्व सुद्धा करू शकतात. पाचवा नियम म्हणजे स्त्रियांच्या सामर्थ्याचा त्यांना दिलेल्या आत्मसन्मानाला आपण प्रेरणा दिली पाहिजे. त्यांना जर प्रेरणा मिळाली तर त्या जागतिक स्तरापर्यंत पोहोचू शकतात. यातलं आत्ताचं उदाहरण म्हणजे महिला क्रिकेट वर्ल्ड कप. अगं, महिला क्रिकेट वर्ल्ड कप त्या मुलींना कोणी इथे दिवसत होते, इथे चिडवत होते, मुलगी आणि क्रिकेट त्यांना काय जमणार? पण नाही. अगं, त्यांनी दाखवून दिलं, त्यांनी जग जिंकलं. आणि त्यांची परिस्थिती पाहिली तर खूप काही चांगली नव्हती. त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप खराब होती. तरी सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना प्रेरणा दिली, सन्मान दिला, म्हणून त्यांनी आज जगात विश्वविजेत्या म्हणून त्या आज जिंकलेल्या आहेत. तर
बघ, सगळ्या क्षेत्रांमध्ये आज स्त्रिया पुढे आहेत. त्यांनी जगाला दाखवून दिलं, जर स्त्रियांना पाठिंबा मिळाला, प्रोत्साहन मिळालं, तर स्त्रिया या कुठल्याही क्षेत्रात पुढे असतात. मॅडम, खरंच इतकं स्त्रिया करू शकतात का हो? अगं साई, हो, करू शकतात. मॅम, मी आता लगेच घरी जाते आणि माझ्या आई वडिलांना सांगते, मॅडमांनी मला स्त्री सन्मानाची नियमावली सांगितली आणि मी उदाहरणही सांगते, जेणेकरून माझे आई बाबा मला माझे पुढचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवानगी देतील. मी त्यांना विनंती करते. अगं साई, हो बाळा, हेच तर आहे खरं सन्मानाचं, स्त्री जागृतीचा हाच तर खरा आत्मविश्वास. शेवटी मी एवढंच म्हणेन, नारी का सम्मान करो क्योंकि नारी घर की शान है, समाज की पहचान है और राष्ट्र की जान है. धन्यवाद.